शांती. आज आहे 27/11/23 मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, दिवसा शरीर निर्वाह अर्थ कर्म करा, रात्री बसून ज्ञानाचे चिंतन करा, बाबांची आठवण करा, बुद्धीमध्ये स्वदर्शन चक्र फिरवा, तेव्हा नशा चढेल. प्रश्न आहे, माया कोणत्या मुलांना आठवणीमध्ये बसूच देत नाही? उत्तर आहे, ज्यांची बुद्धी कशात ना कशात अडकलेली असते, ज्यांच्या बुद्धीला कुलूप लागलेले आहे, अभ्यास चांगल्या प्रकारे करत नाहीत, त्यांना माया आठवणीत बसू देत नाही. ते मनमनाभव राहू शकत नाहीत. मग सेवेसाठी सुद्धा त्यांची बुद्धी चालत नाही. श्रीमतावर न चालल्यामुळे नाव बदनाम करतात, फसवणूक करतात, तर मग शिक्षा सुद्धा भोगावी लागते. गीत आहे, तुम्हारे बुलाने को जी चाहता है. ओम शांती. मुलांनी गाणे ऐकले. गॉडफादरलाच बोलावतात, श्रीकृष्णाला नाही. बाबांना म्हणतील, या येऊन पुन्हा कंसपुरीच्या ऐवजी कृष्णपुरी बनवा. कृष्णपुरीला तर स्वर्ग म्हटले जाते. हे कोणीही जाणत नाहीत, कारण श्रीकृष्णाला द्वापर युगामध्ये घेऊन गेले आहेत. या सर्व चुका शास्त्रांमुळे झाल्या आहेत. आता बाबा यथार्थ गोष्टी समजावून सांगत आहेत. खरे तर साऱ्या दुनियेचे मोठे गॉडफादर आहेत. सर्वांनी त्या एका गॉडचीच आठवण करायची आहे. भले मनुष्य, क्राइस्ट, बुद्ध अथवा देवता इत्यादींची आठवण करतात. प्रत्येक धर्मावाले आपल्या धर्मस्थापकाची आठवण करतात. आठवण करणे सुरू झाले आहे द्वापर पासून. भारतामध्ये गायले देखील आहे, दुख में सिमरण सब करे, सुख में करे न कोई. नंतरच आठवण करण्याचा रिवाज सुरू होतो, कारण दुःख आहे. सर्वात पहिल्यांदा भारतवासियांनी आठवण करणे सुरू केले. त्यांना पाहून इतर धर्मवाले सुद्धा आपल्या धर्मस्थापकाची आठवण करू लागतात. बाबा देखील धर्मस्थापन करणारे आहेत, परंतु लोकांनी बाबांना विसरून श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे. त्यांना लक्ष्मी नारायणाच्या धर्माविषयी माहितीच नाहीये. आठवण तर ना लक्ष्मी नारायणाची ना श्रीकृष्णाची करायची आहे. आठवण एका बाबांची करायची आहे, जे आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करत आहेत. मग जेव्हा हे भक्ती मार्गामध्ये शिवची पूजा करू लागतात, तर समजतात गीतेचा भगवान श्रीकृष्ण आहे. त्याचीच आठवण करतात. त्यांना पाहून ते देखील आपल्या धर्मस्थापकाची आठवण करतात. हे विसरून जातात की हा देवता धर्म भगवंताने स्थापन केला आहे. आपण लिहू शकतो की गीतेचा सर्मोनायझर अर्थात उपदेशक श्रीकृष्ण नाही, शिवबाबा आहेत. हे आहेत निराकार. ही आश्चर्यकारक गोष्ट झाली ना. कोणालाच शिवबाबांचा परिचय नाहीये. ते स्टार अर्थात ताऱ्याप्रमाणे आहेत. सर्व ठिकाणी शिवची मंदिरे आहेत, तर ते समजतात की आकाराने इतके मोठे आहेत. अखंड ज्योती तत्व आहे, परंतु ते तर महतत्व मध्ये राहतात, जिथे आत्मे राहतात. आत्म्याचे रूप अगदी स्टार प्रमाणे आहे. परमपिता परमात्मा सुद्धा स्टार आहेत, परंतु नॉलेजफुल बीजरूप असल्या कारणाने त्यांच्यामध्ये ताकद आहे. आत्म्यांचे पिता अर्थात बीज परमात्म्याला म्हणणार आहेत. ते निराकार. मनुष्याला तर ज्ञानाचा सागर, प्रेमाचा सागर म्हणू शकत नाही. म्हणून समजावून सांगणाऱ्या मुलांमध्ये
ऑथॉरिटी अर्थात अधिकारवाणी पाहिजे. ज्यांची बुद्धी विशाल असेल. तुम्हा सर्वांमध्ये मुख्य आहे मम्मा. वंदे मातरम म्हणून गायन सुद्धा आहे. कन्यांद्वारे बाण मारले. अधर कन्या, कुमारी कन्या यांचे रहस्य कुठेही नाही. फक्त मंदिरावरूनच सिद्ध होते. जगदंबा देखील नक्कीच आहे, परंतु ते जाणत नाही की ती कोण आहे. बाबा म्हणतात, मी ब्रह्मा मुखकमलाद्वारे रचयिता आणि रचनेच्या आदी मध्य अंताचे रहस्य सांगतो. ड्रामामध्ये काय आहे ते मनुष्यांच्या लक्षात आले पाहिजे. हा बेहदचा ड्रामा आहे. त्यातील आपण ॲक्टर आहोत. तर ड्रामाच्या आदी मध्य अंताचे रहस्य बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. ज्यांच्या बुद्धीमध्ये हे राहते त्यांना खूप नशा असतो. पूर्ण दिवस उदरनिर्वाह केला आणि मग रात्रीला बसून स्मृतीमध्ये आणा. हा ड्रामा कसा फिरतो? हेच मनमनाभव आहे, परंतु माया रात्रीचे सुद्धा बसू देत नाही. ॲक्टरच्या बुद्धीमध्ये तर ड्रामाचे रहस्य राहिले पाहिजे ना, परंतु आहे खूप अवघड. कुठे ना कुठे अडकून पडतात. तर बाबा बुद्धीचे कुलूप बंद करून टाकतात. खूप मोठे ध्येय आहे. चांगले शिकणारे मग पगार देखील चांगला घेतात ना. हा अभ्यास आहे, परंतु बाहेर गेल्यावर विसरून जातात. मग आपल्या मतानुसार चालू लागतात. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, श्रीमतावर चालण्यामध्येच तुमचे कल्याण आहे. ही आहे पतित दुनिया. विकाराला विष म्हटले जाते. ज्याचा संन्यासी लोक संन्यास करतात. हे रावण राज्य सुरू होतेच द्वापारपासून. ही वेद, शास्त्रे इत्यादी भक्ती मार्गाची सामग्री आहे. सेवेसाठी मुलांची बुद्धी चालली पाहिजे. श्रीमतावर चालाल तर धारणा सुद्धा होईल. मुले जाणतात, विनाश समोर उभा आहे. सर्व दुःखी होऊन ओरडतील, हे भगवान दया करा. त्राही त्राही करत असताना भगवंताची आठवण करतील. फाळणीच्या वेळी किती आठवण करत होते, हे भगवान दया करा, रक्षण करा. आता रक्षण काय करणार? रक्षण करणाऱ्यालाच ओळखत नाहीत तर रक्षण करणार कसे? आता बाबा आले आहेत, परंतु मुश्किलीनेच कोणाच्या बुद्धीमध्ये बसते. बाबा समजावून सांगत आहेत, अशा प्रकारे सेवा करा. हे श्रीमद बाबांकडून मिळत आहे. अशा बाबांना ओळखू शकत नाहीत, हे देखील केवढे आश्चर्य आहे. किती समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. सारा दिवस शिवबाबांची आठवण बुद्धीमध्ये राहावी. हा अर्थात ब्रह्मा बाबा सुद्धा त्यांचा रथ साथीदार झाला ना. बाबा बघतात, आज मुले खूप चांगली निश्चय बुद्धी आहेत आणि उद्या संशय बुद्धी बनतात. मायेचे वादळ लागल्यामुळे अवस्था ढासळते. तर यामध्ये बाबा तरी काय करू शकणार? तुम्ही ज्ञानामध्ये आलात, समर्पित झालात, तर तुम्ही ट्रस्टी झालात. तुम्ही कशाला काळजी करता? समर्पण केलेत, मग सेवा सुद्धा करायची आहे, तेव्हाच रिटर्न मिळेल. जर समर्पित झाला आहे आणि सेवा करत नसेल तरी देखील त्याला खायला तर घालावेच लागेल. तर त्या पैशांमधूनच खाता खाता आपली कमाई संपवून टाकतात. सेवा करत नाहीत. तुम्हाला सेवा करायची आहे. मनुष्याला हिऱ्या समान बनविण्याची, मुख्य बाबांची आत्मिक सेवा करायची आहे, ज्यामुळे मनुष्य श्रेष्ठ बनतील. सेवा केली नाही तर जाऊन दासदासी बनाल. जे चांगल्या रीतीने शिकतात त्यांना मान सुद्धा जास्त असतो. जे नापास होतील ते जाऊन दासदासी बनतील. बाबा म्हणतात,
मुलांनो, माझी आठवण करा आणि वारसा घ्या. बस, हा मनमनाभो शब्दच बरोबर आहे. ज्ञानाचा सागर म्हणतात की माझी आठवण करा तर तुमची विकर्म नष्ट होतील. श्रीकृष्ण असे म्हणू शकत नाही. बाबाच म्हणतात मामेकम, अर्थात मज एकाची आठवण करा आणि भविष्य राज्यपदाची आठवण करा. हा राजयोग आहे ना, यामुळे प्रवृत्ती मार्ग सिद्ध होतो. हे तुम्हीच समजावून सांगू शकता. तुमच्यामध्ये देखील जे कुशाग्र सेवा योग्य आहेत त्यांना बोलावले जाते. समजते, हे हुशार हँड्स आहेत. मुलांनी योगयुक्त बनायचे आहे. जर श्रीमतावर चालत नसतील तर नाव बदनाम करतात. दगा दिलात तर मग सजा भोगावी लागेल. ट्रिब्युनल सुद्धा बसते ना. अच्छा. गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. रात्रीचा क्लास आहे. मुलांना सर्वात अगोदर बाबांबद्दल समजावून सांगायचे आहे. बेहदचे बाबाच आम्हाला शिकवतात. गीता वाचणारे श्रीकृष्णाला भगवान म्हणतात. त्यांना समजावून सांगायचे आहे की भगवान तर निराकारला म्हटले जाते. देहधारी तर खूप आहेत. बिना शरीराचे आहेतच मुळी एक. ते आहेत उच्च ते उच्च शिवबाबा. हे चांगल्या प्रकारे बुद्धीमध्ये बसवा. बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा मिळतो. तेच उच्च ते उच्च निराकार परमपिता परमात्मा आहेत. ते आहेत बेहदचे पिता आणि हे अर्थात देहधारी आहेत हदचे पिता. दुसरे कोणी 21 जन्मांचा वारसा देत नाहीत. असा देखील कोणी पिता नाही ज्याच्याकडून अमरपद मिळेल. अमरलोक आहे सतयुग. हा आहे मृत्यूलोक. तर बाबांचा परिचय दिल्याने समजतील. बाबांकडून वारसा मिळतो ज्याला दैवी स्वराज्य म्हटले जाते. ते बाबाच देतात. त्यांचेच पतित पावन म्हणून गायन करतात. ते म्हणतात स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा तर पापे नष्ट होतील. पतितापासून पावन बनून पावन दुनियेमध्ये येण्यालायक बनू शकता. कल्पकल्प बाबा म्हणतात मामेकम, अर्थात मज एकाची आठवण करा. आठवणीच्या या यात्रेनेच पवित्र बनायचे आहे. आता पावन दुनिया येत आहे. पतित दुनियेचा विनाश होणार आहे. सर्वप्रथम बाबांचा परिचय देऊन पक्के करायचे आहे. जेव्हा बाबांना चांगल्या रीतीने समजतील तेव्हा बाबांकडून वारसा मिळेल. यामध्ये माया खूप विसरायला लावते. तुम्ही प्रयत्न करता बाबांची आठवण करण्याचा आणि मग विसरून जाता. शिवबाबांची आठवण केल्यानेच पापे नष्ट होतील. ते बाबा यांच्याद्वारे अर्थात ब्रह्माद्वारे सांगतात. मुलांनो, माझी आठवण करा. तरी देखील काम धंदा इत्यादीमध्ये विसरून जातात. हे विसरता कामा नये. हीच मेहनत करण्याची गोष्ट आहे. बाबांची आठवण करता करता कर्मातीत अवस्थेपर्यंत जायचे आहे. कर्मातीत अवस्था असणाऱ्याला म्हणतात फरिश्ता. तर हे पक्के करा की कोणाला कसे समजावून सांगायचे. पक्का निश्चय सुद्धा असावा की आम्ही भावांना अर्थात आत्म्यांना समजावून सांगत आहोत. सर्वांना बाबांचा संदेश द्यायचा आहे. बरेच जण म्हणतात बाबांकडे जावे, साक्षात्कार व्हावा. परंतु यामध्ये साक्षात्कार इत्यादीची गोष्टच नाहीये. भगवान येऊन शिकवतात आणि मुखाद्वारे म्हणतात
तुम्ही मज आपल्या निराकार बाबांची आठवण करा. आठवण केल्याने सर्व पापे नष्ट होतात. कुठेही काम धंदा इत्यादीमध्ये बसल्या बसल्या घडोघडी बाबांची आठवण करायची आहे. बाबांनी हुकूम केला आहे, माझी आठवण करा. निरंतर आठवण करणारेच जिंकतील. आठवण केली नाहीत तर मार्क्स कमी होतील. हे शिक्षण आहेच मनुष्यापासून देवता बनण्याचे, जे एक बाबाच शिकवतात. तुम्हाला चक्रवर्ती राजा बनायचे आहे तर 84 जन्मांची अर्थात चक्राची देखील आठवण करायची आहे. कर्मातीत अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी मेहनत करायची आहे. ती शेवटास होणार आहे. शेवट कोणत्याही वेळी येऊ शकतो, म्हणून निरंतर पुरुषार्थ करायचा आहे. नित्य नेमाने तुमचा पुरुषार्थ चालू राहिला पाहिजे. लौकिक पिता तुम्हाला असे म्हणणार नाही की देहाचे सर्व संबंध सोडून स्वतःला आत्मा समज, शरीराचे भान सोडून माझी आठवण कर तर पापे नष्ट होतील. हे तर बेहदचे बाबाच म्हणतात. मुलांनो, मज एकाच्या आठवणीमध्ये राहा तर सर्व पापे नष्ट होतील. तुम्ही सतोप्रधान बनाल. हा धंदा तर आनंदाने करायला पाहिजे ना. भोजन करताना सुद्धा बाबांची आठवण करायची आहे. आठवणीमध्ये राहण्याचा गुप्त अभ्यास तुम्हा मुलांचा चालू राहिला तर चांगले आहे. तुमचेच कल्याण आहे. स्वतःला पाहायचे आहे, बाबांची किती वेळ आठवण करतो. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ रात्री. ओम शांती. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, मनुष्यांना हिऱ्या समान बनविण्याची आत्मिक सेवा करायची आहे. कधीही संशय बुद्धी बनून शिक्षण सोडायचे नाही. ट्रस्टी होऊन राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, उदरनिर्वाहासाठी कर्म करत असताना देखील बाबांची आठवण करायची आहे. श्रीमतामध्येच आपले कल्याण आहे असे समजून चालत राहायचे आहे. आपले मत चालवायचे नाही. आजचे वरदान आहे, मनसा आणि वाचा या शक्तींना यथार्थ आणि समर्थ रूपाने कार्यामध्ये लावणारे तीव्र पुरुषार्थी भव. मनसा आणि वाचा या शक्तींना यथार्थ आणि समर्थ रूपाने कार्यामध्ये लावणारे तीव्र पुरुषार्थी भव. स्पष्टीकरण आहे, तीव्र पुरुषार्थी अर्थात फर्स्ट डिव्हिजनमध्ये येणारी मुले संकल्प शक्ती आणि वाणीच्या शक्तीला यथार्थ आणि समर्थ रीतीने कार्यामध्ये वापरतात. ते या बाबतीत ढिले नसतात. त्यांना नेहमी हे स्लोगन लक्षात असते की कम बोलो, धीरे बोलो और मधुर बोलो. त्यांचा प्रत्येक शब्द योगयुक्त, युक्तियुक्त असतो. ते आवश्यक तेवढेच बोलतात. व्यर्थ बोल, खूप विस्तृत बोल बोलून आपली शक्ती वाया घालवत नाहीत. ते सदैव एकांतप्रिय असतात. स्लोगन आहे, संपूर्ण नष्टो मोहा तो आहे जो माझेपणाच्या अधिकाराचा देखील त्याग करतो. संपूर्ण नष्टो मोहा तो आहे जो माझेपणाच्या अधिकाराचा देखील त्याग करतो. मातेश्वरीजींची मधुर महावाक्ये. क्लास आहे, मनाच्या अशांतीचे कारण आहे कर्मबंधन आणि शांतीचा आधार आहे कर्मातीत. वास्तविक प्रत्येक मनुष्याची ही इच्छा नक्की असते की मला मनाची शांती प्राप्त व्हावी. त्यासाठी अनेक प्रयत्न करत आले आहेत, परंतु मनाला शांती अजूनपर्यंत मिळालेली नाही. याचे खरे कारण काय आहे?
आता पहिला हा विचार करणे आवश्यक आहे की मनाच्या अशांतीचे मूळ कारण काय आहे. मनाच्या अशांतीचे मूळ कारण आहे कर्मबंधनामध्ये अडकणे. जोपर्यंत मनुष्य या 5 विकारांच्या कर्मबंधनातून सुटत नाहीत तोपर्यंत मनुष्य अशांतीपासून सुटू शकणार नाही. जेव्हा कर्मबंधन नष्ट होते तेव्हा मनाची शांती अर्थात जीवनमुक्तीला प्राप्त करू शकतात. आता विचार करायचा आहे की हे कर्मबंधन कसे नष्ट होईल आणि त्यापासून मुक्ती देणारा कोण आहे. हे तर आपण जाणतो. कोणतीही मनुष्य आत्मा कोणत्याही मनुष्य आत्म्याला मुक्त करू शकत नाही. हा कर्मबंधनाचा हिशोब तोडणारा केवळ एक परमात्मा आहे. तेच येऊन या ज्ञान योग बलाने कर्मबंधनातून सोडवतात. म्हणूनच परमात्म्याला सुखदाता म्हटले जाते. जोपर्यंत हे ज्ञान नाहीये की मी आत्मा आहे, खरी मी कोणाची संतान आहे, माझा खरा गुण काय आहे, जेव्हा हे बुद्धीमध्ये येईल तेव्हाच कर्मबंधन तुटेल. आता हे ज्ञान आपल्याला परमात्म्याकडूनच मिळते. जणू परमात्म्याद्वारेच कर्मबंधन तुटते. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.